नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. मंडळी, घर म्हणजे नेमकं काय? तर घर म्हणजे जिव्हाळा, घर म्हणजे आपुलकी, घर म्हणजे प्रेम आणि घर म्हणजे वात्सल्य. म्हणजे आपल्या सगळ्या भावनांचा केंद्रबिंदू असतं ते म्हणजे आपलं घर. आणि मग हे घर जेव्हा आपण विकत घेतो त्यावेळेला आपण अधिक सजग असणं गरजेचं आहे. आता सजगता म्हणजे काय त्याविषयीचा आपला आजचा विषय आहे. मंडळी, आजचा आपला विषय बघूया. आजचा आपला विषय आहे रेरा कायदा आणि बांधकाम क्षेत्रातील सद्यस्थिती. जेव्हा आपण आपलं घर विकत घेतो तेव्हा नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची किंवा हा रेरा कायदा म्हणजे नेमकं काय, या कायद्यामध्ये कोणत्या प्रकारच्या तरतुदी केलेल्या आहेत आणि या तरतुदी ग्राहकांच्या दृष्टीने किती फायद्याच्या आहेत, या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे आपल्या तज्ज्ञांना. प्रथम त्यांची आपण ओळख करून घेऊया. आपले आजचे तज्ज्ञ आहेत ॲडव्होकेट तन्मय केतकर सर. नमस्कार. नमस्कार सर. सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं झालं तर सर 2008 पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तसंच रिअल इस्टेट हे सरांचं स्पेशलायझेशन आहे आणि कायद्याचा अशा आशयाचं सरांचं फेसबुक पेज देखील आहे जिथे आपण व्हिजिट करू शकता. आणि मंडळी, तुम्हाला आठवत असेल तर साधारण 1.5 वर्षापूर्वी सर आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाचं नाव होतं घर विकत घेताना आणि त्यावेळी देखील सरांनी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली होती. पुन्हा एकदा सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये सर आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, आपण जेव्हा घर विकत घेतो त्यावेळेला आपण कोणती काळजी घ्यायची याबद्दल आपण विचार केलेलाच आहे, परंतु आपण सरांबरोबर आता चर्चा करणारच आहोत. परंतु या चर्चेमध्ये आपला सहभागही तितकाच प्रार्थनीय आहे आणि म्हणून कृपया आमचे दूरध्वनी क्रमांक लगेचच टिपून घ्यायचे. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी तसंच मोबाईल धारकांनी कृपया 022 हा कोड क्रमांक लावायचा आहे. आणि महत्त्वाच्या नेहमीप्रमाणेच आमच्या 2 सूचना. प्रश्न विचारताना कृपया आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज कमी ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या सूचना, आपले प्रश्न आमच्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पद्धतीने येऊन पोहोचतील. आपल्या भारतामध्ये आणावा लागतोय आणि या रेरा कायद्यानंतर या समस्यांमध्ये काही सकारात्मक बदल होऊ शकेल का, काय सांगाल तुम्ही? सर्वात प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कायदा हा सर्वसामान्य मनुष्य आणि त्यांच्या जीवनाशी हा निगडित असतो. त्यामुळे कायदा हा एका ठिकाणी थांबून चालत नाही. मानवी जीवन हे जसं सतत प्रवाही आहे तसा कायदा सुद्धा सतत प्रवाही आणि कालानुरूप सुसंगत असला पाहिजे. त्यात काळानुसार सतत बदल झाले पाहिजेत. आत्ता आपला हा जो रेरा कायदा आहे हा ह्याच प्रवाही कायद्याचा एक भाग आहे. मात्र याचा थोडा मागोवा घ्यायचा झाला तर आपलं महाराष्ट्र राज्य स्थापन झालं 1 मे 1960 रोजी. त्यानंतर प्रगतिशील राष्ट्र किंवा प्रगतिशील राज्य असल्यामुळे महाराष्ट्रात नागरीकरणाची झपाट्याने वाढ व्हायला लागली. आणि जेव्हा हे लक्षात आलं शासनाच्या की हे नागरीकरण आणि बांधकाम व्यवसायाची झपाट्याने वाढ होते, त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण आणि नियमन असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या राज्याने सर्वात प्रथम मोफा कायदा किंवा महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ॲक्ट हा 1963 साली लागू केला. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की मोफा कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातलं पहिलं राज्य आहे. आणि मोफा कायदा लागू केल्यानंतर जवळपास सर्वच राज्यांनी आपलाच कायदा त्यांच्या राज्यात स्वीकृत करून लागू केलेला आहे. मोफा कायद्याचा जर आपण विचार केला तर त्याच्यात तेव्हाची जी परिस्थिती होती त्याचा विचार करून विविध तरतुदी करण्यात आला. मात्र 1963 पासून तो कायदा लागू झाल्यापासून बांधकाम क्षेत्र, त्यातले बांधकाम व्यावसायिक, नंतर त्यातले ग्राहक आणि यांच्या आपसातील संबंध आणि त्याच्या समस्या ह्यात कालानुरूप चिकार बदल झाले आणि या बदलांना सामायिक करून घेण्याला मोफा कायदा कमी पडायला लागला. आता मोफा कायदा कमी पडायला लागला आणि परिस्थिती बदलली म्हणून कायदा प्रवाही असायला पाहिजे या तत्वानुसार त्यांनी नवीन रेरा कायदा लागू केला. आता पूर्वी जेव्हा आपण घर घ्यायचा विचार करायचो
आणि आत्ता जेव्हा आपण घर घेऊ तेव्हा पूर्वी मोफा अंतर्गत आपल्याला फार मर्यादित माहिती उपलब्ध होती. ती माहितीसुद्धा जर तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला जिथे घर किंवा मालमत्ता घ्यायची आहे त्या ठिकाणी जाऊन चौकशी करणं हे आपलं काम होतं. मात्र नवीन रेरा कायदा लागू झाला की त्याच्याकरता एक वेबसाईट येणार आहे आणि प्रत्येक प्रकल्पाची नोंदणी त्या वेबसाईटवर होईल. त्यामुळे जर आपल्याला एखादा प्रकल्प पसंत पडला तर आपण आधी वेबसाईटवर जाऊनच त्याची माहिती घेऊ शकतो. त्यामुळे घर विकत घेणं हे काहीसं सोपं आणि काहीसं सुरक्षित होणार आहे हे निश्चित. सर, आपला कार्यक्रमामध्ये पहिला फोन आलेला आहे. प्रमोद वेदविख्यात बोलतायत नाशिकहून. बोला सर. नमस्कार. नमस्कार. मला माननीयांना असा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही सिडकोची घरं ही गव्हर्नमेंटची 99 वर्षाच्या कराराने घेतली, म्हणजे लीजवर घेतलेली. ताबा त्यांनी आम्हाला दिला. आता 40 वर्ष होऊन गेले, हप्ते वगैरे संपले, आमच्या नावात त्यांनी ट्रान्सफर केली. तर याच्यात काही धोका आहे का आम्हाला? 99 वर्षांतर ते सरकार परत घर घेईल किंवा काय होईल याच्याविषयी माहिती दिली तर लीजचं घर म्हणजे काय असतं? धन्यवाद सर. सर, प्रमोदजींनी असा प्रश्न विचारलेला आहे की त्यांनी सिडकोचं घर घेतलेलं आहे आणि बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी राहत आहे. तर ट्रान्सफर वगैरे पण सगळ्या काही फॉर्मॅलिटीज झालेल्या आहेत. तर या एकंदर प्रोसेसमध्ये काही धोका आहे का, असू शकेल का? याचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम आपण हे समजून घ्यायला पाहिजे की लीज म्हणजे काय. लीज म्हणजे दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा. या लीजमध्ये होतं काय तर शासकीय जमीन जेव्हा सिडकोसारख्या प्राधिकरणांना दिली जातात तेव्हा ती त्यांना लीजने दिली जातात आणि मग तीच पुढे सिडकोसारखी प्राधिकरणं त्यात बांधकाम करून त्या खरेदीदारांना लीजवर देतात. सर्वसाधारणतः जेव्हा गव्हर्नमेंट एखादी नागरीकरणाकरता जमीन देते तेव्हा ती जमीन काही वर्षांनी परत घ्यावी असा काही त्यांचा उद्देश नसतो. त्यामुळे ज्यांना लीजवर घरं मिळालेली आहेत किंवा सिडकोसारख्या प्राधिकरणात ज्यांनी घरं घेतलेली आहेत त्यांची लीज येत्या काही 40-50 वर्षात संपली तरी सरकारकडनं एक तर ती लीज वाढवण्यात येईल किंवा आता जसं नवीन सरकारचं धोरण आहे त्यानुसार लीजवरच्या जमिनी तिकडच्या धारकांना मालकी तत्वावरच करून देण्यात येतील. त्याकरता रेडी रेकनर दरानुसार काही अधिमूल्य आकारण्यात येईल, पण लीजवरच्या जमिनीत आपलं घर आहे यात धोका निश्चितच नाही. खरंच प्रमोदजी, आपल्या उत्तराने अगदी समाधानकारक उत्तर त्यांना मिळालेलं आहे. सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपलं स्वतःचं घर हे प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं आणि मग आपण भरपूर कष्ट घेतो आणि छोटं मोठं कसं का होईना आपण स्वतःचं घर घेतो, म्हणजे ते घर आपण बुक करतो. ज्या वेळेला आपण हे आपलं घर बुक करतो त्यावेळेला आपल्याला एक पोझेशनची तारीख दिली जाते आणि जी अग्रीमेंट केली जाते त्याच्यामध्ये पण ती तारीख त्यांनी नमूद केलेली असते. पण असं होतं ना की पोझेशनची जी तारीख दिलेली असते त्याच्यानंतर 6 महिने उलटतात, 1 वर्ष उलटतं, 2 वर्ष उलटतात, पण पोझेशन काही आपल्याला मिळत नाही. आणि मुळामध्ये स्थिती अशी असते ना की हा जो ग्राहक असतो त्या ग्राहकाने आपली राहती जागा विकून त्या ठिकाणी ही जागा बुक केलेली असते आणि बिचारा कुठेतरी लांब जातो आणि रेंटवर राहत असतो. म्हणजे इकडे त्याचे पैसे गुंतलेले आहेत आणि रेंटचे पण त्याचे पैसे जात आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्याकडे एवढा पैसाच नसतो की तो कोर्ट कचेऱ्या करू शकेल. तर अशा या सिच्युएशनमध्ये, या परिस्थितीमध्ये या ग्राहकाने नेमकं काय करायचं? ही जी परिस्थिती आहे की घराचा ताबा नमूद केलेल्या डेटेत किंवा नमूद केलेल्या तारखेला मिळत नाही, हा एक सर्वव्यापी प्रश्न आहे. तो बहुतांश सगळ्याच विशेषतः नागरी भागात तर हा प्रश्न फारच मोठा आहे. त्यात असं असतं की काही वेळेला त्यात खरंच काहीतरी कारण असतं की ज्यामुळे ते ताबा देऊ शकलेले नाहीत आणि नंतर काही मुदतीत तो मिळतो. मात्र काही वेळा हे जे विकासक असतात त्यांची इच्छाच नसते की तो प्रकल्प पूर्ण करावा आणि तुम्हाला ताबा द्यावा. त्यामुळे जर तुम्ही पहिल्या प्रकारात असाल की त्याला खरंच काही अडचण आहे तर काही मुदतीने आपल्याला ताबा मिळेल, पण मात्र जर तुमचा विकासक याची इच्छाच नसेल तो प्रकल्प पूर्ण करायची तर मग आपल्याला कायदेशीर तरतुदींचा आधार घ्यायला लागतो. आत्ता आपण जसं माहिती घेतली की रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲक्ट आणि मोफा ॲक्ट हे दोन्ही लागू आहेत. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट किंवा स्थावर संपदा नियमन आणि विकास कायदा हा जो लागू करण्यात आलेला आहे तो सध्याच्या कायद्यांना पूरक म्हणून लागू करण्यात आलेला आहे. रेरा कायदा हा सध्याच्या कायद्यांना केवळ पूरक आहे, मारक नाही. त्यामुळे सध्याचे जे सगळे कायदे आहेत, मग ते मोफा असो किंवा ग्राहक हक्क संरक्षण कायदा असो, हे सगळे कायदे आजही अस्तित्वात आहेत आणि त्याच्याशिवाय आपल्याकडे रेरा कायदा आहे. आता जी प्रलंबित काही प्रकल्प आहेत आणि त्याच्यात जर आपल्याला पोझिशन घ्यायचं असेल तर त्या ग्राहकाकडे पर्याय आहे की त्यांनी मोफा कायद्याअंतर्गत आपली तक्रार करावी का ग्राहक हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत आपली तक्रार करावी का रेरा कायद्याअंतर्गत आपण दाद मागावी.
तर माझं सजेशन असं राहील की जर आपल्याला दिवाणी कोर्टाचे गुणदोष नको असतील तर आपण शक्यतोवर ग्राहक हक्क न्यायालयात जावं. तिथे आपली जी असेल प्रकरण त्याचा निपटारा अधिक जलद गतीने होईल. म्हणजे आपल्याला ग्राहक हक्क या ठिकाणी आपल्याला आपला जो काही जी काही समस्या आहे ती समस्या तिकडे आपल्याला मांडता येईल. हो. सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. वसंत कुलकर्णी बोलतायत पुण्याहून. बोला सर. नमस्कार. नमस्कार. मला पार्किंग बद्दल प्रश्न विचारायचा आहे. माझं नाव आहे वसंत शेगुणशी कुलकर्णी. हां. हा. एकंदर ना पार्किंग बद्दल सगळ्यांच्या समस्या आहेत. काही वेळेला असं होतं की आपण एखादी जागा बुक करतो आणि त्यावेळेला पार्किंग घेण्यासाठी आपल्याला थोडंसं कंपल्शन केलं जातं किंवा तुम्हाला घ्यावीच लागेल असं सांगितलं जातं. आणि यालाच मी पूरक असा एक प्रश्न विचारीन की कधी कधी असं होतं की पार्किंगची जागा तीच असते पण एक जागा 1 लाखात विकली जाते आणि दुसरी जागा 5 लाखात विकली जाते. तर असा नेमका फरक काय आणि पार्किंगची कुठलीही रिसिप्ट आपल्याला मिळत नाहीये. तर या संदर्भात आपण काय सांगाल? पार्किंगचा जर आपण विचार केला तर हल्ली गाड्यांचं प्रमाण वाढलं असल्याने पार्किंग ही तशी मूलभूत गरजच झालेली आहे. जो घर घेतो त्याच्याकडे गाडी असते आणि ती गाडी ठेवायला जागा तर पाहिजे म्हणून पार्किंग तर हवंच. पण पार्किंगची विक्री हा जो मुद्दा आहे हा पूर्णतः बेकायदेशीर मुद्दा आहे. म्हणजे पार्किंगची विक्री विकासकाला करता येते का नाही तर याचं उत्तर नाही असं आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो अनेक सोसायट्यांमध्ये आहे. त्यात एक प्रकरण असं झालं होतं की मुंबईच्या एका सोसायटीमध्ये हा वाद उद्भवला की बिल्डरनी काही लोकांना पार्किंग विकलं होतं, बाकीच्या मेंबरने त्याला आक्षेप घेतला. तेव्हा प्रश्न असा उद्भवला की पार्किंग ही विकण्याजोगं वस्तू आहे का आणि पार्किंगची विक्री करता येते का. तर आपल्या मुंबईच्या दिवाणी न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळ्यांनी असा स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे की पार्किंग ही विकण्याजोगी वस्तू नाही, त्यामुळे पार्किंगची विक्रीच करता येणार नाही. त्यामुळे आता पार्किंगची विक्रीच करता येणार नाही त्यामुळे त्याला किंमत कशी आकारली जाते हा मुद्दा आपोआपच बाद होतो. मुळात पार्किंग हे विकलंच जाऊ शकत नाही. मात्र हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता तो दिला होता मोफा कायद्यानुसार आणि नवीन जो रेरा कायदा लागू करण्यात आला आहे त्याच्यात जे आदर्श करारपत्र दिलेलं आहे त्यात त्यांनी पार्किंगच्या विक्रीचा मुद्दा अंतर्भूत केलेला आहे. त्यामुळे आता परत रेरा कायदा जो आहे तो मोफाला मारक नाही तर पूरक आहे. त्यामुळे ह्या बाबतीत काहीसा संभ्रम सध्या आहे, न्यायालयीन संभ्रम किंवा कायदेशीर संभ्रम आत्ता आहे. पण मोफा कायद्यानुसार पार्किंगची विक्री करता येत नाही हे स्पष्ट. आता रेरा कायद्यानुसार पार्किंगची विक्री त्यांनी आदर्श करारात दिली आहे. त्यामुळे आता जेव्हा हे प्रकरण एखाद्या न्यायालयात पोचेल आणि त्याच्यावर त्यांचा निर्वाळा येईल तेव्हा आपल्याला कळेल की मोफाचीच परिस्थिती कायम राहते का मग रेरामध्ये त्यांना पार्किंग विकता येणार आहे. म्हणजे सर पार्किंग आपल्याला विकता येत नाही अशी सद्यस्थिती हो, आहे. 100%. म्हणजे तेवढा सामान्यांना जरी दिलासा मिळाला तरी मला वाटतं खूप आहे. सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. बाळासाहेब कांबळे बोलतायत लातूरहून. बोला सर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे की लातूरमध्ये लीजवर आमची जागा आहे 20/7ची. तर त्या जागेचा प्रॉब्लेम असा होतोय की लीजवर असल्यामुळे एकतर बँकेमध्ये लोन करता येत नाही आणि लोनसाठी गेल्यानंतर ते रजिस्ट्री विचारतात. दुसरा असा प्रॉब्लेम होतो की जर समजा दुसऱ्याला विकायचं असेल तर ते समोरची पार्टी रजिस्ट्री मागते. तर लीजवरच्या जागेची रजिस्ट्री होते का आणि बँकेमध्ये लीजवरच्या जागेवर लोन मिळेल का याच्यासाठी कायद्यामध्ये काही तरतूद आहे का हा प्रश्न मला विचारायचा होता. धन्यवाद सर. सर, बाळासाहेबांनी प्रश्न असा विचारलेला की ते लीजवर सध्या राहत आहेत आणि त्यांना त्यामुळे बँक लोन मिळत नाहीये, त्यामुळे विकायची जागा म्हटलं तरी पण त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागतोय. तर अशा पद्धतीत तुम्ही काय सांगाल त्यांना? आपण मगाशीच पाहिलं की लीज म्हणजे दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा. त्यामुळे जेव्हा लीजवर आपल्याला जागा मिळते तेव्हा आपण त्याचे मालक निश्चितच नसतो आणि आपण मालक नसल्यामुळे त्याच्यावर आपल्याला कर्ज काढता येणार नाही हे अतिशय स्पष्ट आहे. मात्र जेव्हा पुनर्विक्रीचा विचार येतो तेव्हा जर आपल्याकडे दीर्घ मुदतीची लीज असेल, उदाहरणार्थ 99 वर्ष किंवा 999 वर्ष किंवा 100 वर्ष, तर अशी आपल्याला जागा विकता नाही येणार पण तीच जागा तशीच पुढे लीजने देता येईल. म्हणजे लीजवर आपल्याला जी जागा मिळालेली आहे ती आपण लीज या स्वरूपात पुढे हस्तांतरित करू शकतो. मात्र लीजवरच्या जागेची विक्री करता येणार नाही. म्हणजे बाळासाहेबांच्या प्रश्नाला उत्तर आपण दिलेलं आहे की विक्री करता येणार नाही परंतु आपण हस्तांतरण करणं शक्य आहे. सर, मला पुढचा प्रश्न असा तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा आपण घर घेतो त्यावेळेला आपल्याला एक सॅम्पल फ्लॅट दाखवला जातो आणि सॅम्पल फ्लॅट आपण बघतो की घराला छान बाल्कनी एरिया दिलेला आहे किंवा ड्राय एरिया दिलेला आहे आणि आपलं स्वप्न अगदी पूर्ण होतं आणि आपण ते घर बुक करतो.
पण कालांतराने असं लक्षात येतं की जे घर मला मिळतंय त्या घरामध्ये बाल्कनी दिलेलीच नाहीये किंवा ड्राय एरिया पूर्णपणे उडवूनच टाकलेला आहे. बरं, हे जे काही चेंजेस केलेले आहेत त्यामध्ये ग्राहकाला कोणतीच पूर्वकल्पना दिलेली नाहीये आणि मग अशा परिस्थितीमध्ये या ग्राहकाने नेमकं काय करायचं, कुठे जायचं? यात सुद्धा परत दोन मुद्दे येतात, एक मोफा कायदा आणि रेरा कायदा. यात सर्वात पहिले ग्राहकांनी जी काळजी घेतली पाहिजे की जेव्हा तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघता आणि बुकिंग करता, त्यामुळे तुमचा जेव्हा प्रत्यक्ष करार होईल तेव्हा तुमच्या जागेचा नकाशा सुद्धा त्या कराराला जोडलेला आहे. त्यामुळे सर्वात प्रथम आपण बघितलं पाहिजे की आपला नकाशा काय सांगतो, कारण आपल्या नकाशातच जर ते दाखवलेलं नसेल जे आपण सॅम्पल फ्लॅटमध्ये पाहिलं तर त्याचा आपल्याला आग्रह धरताच येणार नाही, कारण आपल्या विक्री करारावरच आपले सगळे हक्क आणि अधिकार अवलंबून असतात. त्यामुळे आपण जी जागा खरेदी करतोय त्याचा नकाशा आपल्या कराराला व्यवस्थित लावलेला आहे की नाही याची खात्री पहिले करून घ्यायची. यानंतर पुढचा मुद्दा येतो की जर नकाशा व्यवस्थित लावलेला आहे आणि तरीसुद्धा दिलेलं नाही तर मग आपल्याला न्यायालयात दाद मागता येते. एक तर त्याच्याकरता नुकसान भरपाई मागू शकतो किंवा ते सुद्धा नसेल, आपल्याला तो फ्लॅट पसंतच नसेल तर ती आपण विक्री रद्द करू शकतो. आणि ह्या प्रकारच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे आता नवीन रेरा कायद्यामध्ये तरतूद अशी करण्यात आलेली आहे की प्रत्येक बांधकाम प्रकल्प हा आधी नोंदणीकृत होईल आणि तो नोंदणीकृत होताना हे सगळे नकाशे वगैरे त्यांना सादर करायला लागणार आहेत. त्यामुळे जर सादर केलेल्या नकाशांमध्ये त्यांना बदल करायचा असेल तर त्याकरता किमान 2/3 खरेदीदारांची परवानगी लागणार आहे. त्यामुळे रेरा कायद्याची अंमलबजावणी एकदा पूर्ण झाली की दिलेला नकाशा नामंजूर करणं किंवा मान्य केलेला नकाशा परस्पर बदलणं हे जवळपास अशक्य होणार आहे. सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. रुपेशजी बोलतायत पुण्याहून. बोला सर. नमस्कार. हॅलो. नमस्कार सर, बोला. हा, मी पुण्यावरून बोलतोय. मॅडम, सरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण एखादा फ्लॅट घेतल्यानंतर सोसायटी रजिस्टर होते आणि सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर कळते की जमीन हस्तांतर झालेली नाही, मग त्याच्याकरता वेगळे पैसे काढायला लागतात. तर मग कायद्यामध्ये बदल का करत नाही ते की फ्लॅट घेताना ते सगळं झालं पाहिजे? खरं सरांना मला हा प्रश्न विचारायचा आहे. धन्यवाद सर. सर, रुपेशजींचा प्रश्न असा आहे की आपण फ्लॅट घेतो आणि रजिस्ट्रेशनवर सगळं होतं आणि नंतर ती हस्तांतरित झालेली नाही असं कळतं, तर ह्या सगळ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आधीच का केलेल्या नसतात असं त्यांचा प्रश्न आहे. काय सांगाल तुम्ही? तरतुदी केलेल्या नाहीयेत असं नाहीये, कारण मोफा कायदा असो किंवा रेरा कायदा असो, नियमानुसार तुम्ही एकदा तुमच्या फ्लॅटची किंवा शॉपची किंमत दिली की तुमच्याकडनं काहीही मागायचा अधिकार विकासकाला नाही. म्हणजे ती जागा कन्व्हेन्स करून देणं किंवा अभिहस्तांतरण करून देणं हे त्याचं कर्तव्यच आहे. मात्र हे अभिहस्तांतरण होत नव्हतं म्हणून मोफा कायद्यामध्ये डीम कन्व्हेन्स किंवा मानवी अभिहस्तांतरणाची देखील सोय करण्यात आलेली आहे. म्हणजे आपला जर प्रकल्पात बाकी काही अडचणी नसतील आणि आपल्याला जर पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालं असेल तर आपण अगदी माफक खर्चामध्ये आपल्या जमिनीचं हस्तांतरण करून घेऊ शकता. किंवा याला दुसरा पर्याय असा की जर आपल्या विकासकांनी आपलं अभिहस्तांतरण करून दिलं नसेल तर मोफा कायद्याअंतर्गत आपण त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला देखील दाखल करू शकता. तसंच आता नवीन रेरा कायदा लागू झाला की त्यात सुद्धा अशाच प्रकारच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्यात आपण न्यायालयात न जाता थेट त्या अंतर्गत जे प्राधिकरण असेल, रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी, त्यांच्याकडे दाद मागू शकतो आणि न्यायालयापेक्षा त्या प्राधिकरणामध्ये प्रकरणांचा निपटारा लवकर होईल अशी एक आशा करायला आपल्याला हरकत नाही. म्हणजे सर, मोफा किंवा रेरा दोन्ही कायद्यामध्ये या हस्तांतरणाच्या तरतुदी केलेल्या आहेत? हो, 100% दोन्ही कायद्यांमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत. सर, पुढचा प्रश्न असा माझा आहे की बऱ्याच वेळेला आपण ज्यावेळेला रस्त्यावरनं जात असतो त्यावेळेला आपल्याला दिसतं मोठमोठी होर्डिंग्स लागलेली असतात आणि दिलेलं असतं की अगदी 10% पैसे भरा आणि तुमचं घर तुमच्या ताब्यात मिळवा. बाकीचे पैसे जे सगळे असतात ते आपल्याला नंतर त्या जागेसाठी द्यायचे असतात. तर हे सगळं जे आपण बघतोय ना ते थोडंसं स्वप्नवत वाटतं. यात खरंच काही तथ्य आहे का? आता हे कसं आहे, प्रकल्पावर अवलंबून आहे. काही मोठ्या प्रकल्पांमध्ये ज्यांची स्वतःची आर्थिक क्षमता आहे तिथे हे शक्य आहे, पण याची पडताळणी आपण स्वतः करून घेतली पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या प्रकल्पाची जाहिरात बघतो आणि जर त्यात अविश्वसनीय अशी जर काही ऑफर असेल तर त्याची आपण एकदा नाही, दोनदा नाही, 10दा खात्री करून घेतली पाहिजे. कारण 10% भरून सगळं घर देणं हे आर्थिकदृष्ट्या तसं थोडं कठीण आहे. खूप मोठे जे प्रकल्प आहेत किंवा खूप मोठ्या कंपन्या आहेत त्यांना ते शक्य आहे, पण मात्र जे छोटे मोठे प्रकल्प असतील त्यांना हे शक्य नाही आहे. त्यामुळे जेव्हा आपण बुकिंगची अमाऊंट भरू तेव्हा या सगळ्याची पडताळणी करून घेतली पाहिजे. बरं, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे असा की जोवर एखाद्या जागेचा करार तुमच्याशी होत नाही तोवर तुम्हाला त्या जागेत हक्क आणि अधिकार प्राप्त होत नाहीत. त्यामुळे नुसती तुम्ही बुकिंग अमाऊंट भरली म्हणून तुम्हाला हक्क मिळाला
असं होत नाही. तर आपण बुकिंग अमाऊंट जर जास्त असेल तर त्याच वेळेला आपण आपल्याला करार करून देण्याचा करार करून घ्यावा, म्हणजे आपल्याला त्या अंतर्गत विशिष्ट हक्क आणि अधिकार प्राप्त होतील. पण एकंदरच जाहिरातीमध्ये भूलथापांचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपण वेळीच सावधानता बाळगावी. म्हणजे हे 10% जे काही प्रकरण आहे ते जर आपल्याला त्यात पुढे जायचं असेल तर आपल्याला अधिक सजग असणं जास्त गरजेचं हो, आहे. 100%. सर, रिडेव्हलपमेंटचा हा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये बऱ्याचदा आपण असं बघतो की एखादा डेव्हलपर येतो रिडेव्हलपमेंटसाठी आणि मग आपले सगळे कागदपत्र घेतो, त्याप्रमाणे तो रजिस्ट्रेशन करतो, ॲग्रीमेंट करतो. पण ॲग्रीमेंट झाल्यानंतर 6 महिने उलटतात, 1 वर्ष उलटतं, पण बिल्डिंग काही उभं राहायचं नाव घेत नाही. हो. आणि असं असतं ना की आता समजा आपण ठरवलं की एखादा नवीन डेव्हलपर शोधायचा आहे आणि आपण त्याच्याकडे आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते द्यायचे, पण आपले डॉक्युमेंट्स, आपले ओरिजिनल कागदपत्र आपल्याकडे नाहीच आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये या ग्राहकांनी नेमकं काय करायचं? अशा परिस्थितीत थोडा दोष ग्राहकांकडे सुद्धा जातो, कारण सर्वसामान्य नियमांनुसार जर आपल्या सोसायटीचा पुनर्विकास करायचा असेल तर आपली कुठलीही ओरिजिनल कागदपत्र कुठल्याही विकासकाला देण्याची अजिबात गरज नाही. त्याच्या फार फार तर फोटोकॉपी किंवा झेरॉक्स कॉपी द्याव्यात, पण शक्यतोवर ओरिजिनल कागदपत्र कोणत्याही विकासकाला देऊ नयेत, त्याच्या झेरॉक्स कॉपी द्याव्यात. त्यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा आपण पुनर्विकासाची बोलणी करतो आणि करार करतो तेव्हा पुनर्विकास किती मुदतीत झाला पाहिजे आणि किती मुदतीत पुनर्विकासाचं काम प्रत्यक्ष सुरू झालं पाहिजे याची एक विशिष्ट अट घालून घ्यावी. आणि त्या अटी बाहेर जर ते प्रकरण जायला लागलं तर वेळीच त्याच्याबरोबर झालेली बोलणी आणि करार रद्द करून टाकावा. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याकडेच असल्यामुळे आपण आपला पुनर्विकास दुसऱ्या एखाद्या विकासकातर्फे किंवा आपण स्वतः करू शकाल. म्हणजे आपली ओरिजिनल डॉक्युमेंट जी आहेत ती आपण त्या विकासकाला द्यायचीच नाही आहेत. खरंच खूप सुंदर आणि छान मुद्दा या ठिकाणी मांडलाय. सर, मला पुढे असं विचारायचं आहे की मोदीजींचा जो नोटबंदीचा कायदा झाला त्याच्यानंतर असं एक चित्र दिसतंय आपल्याला किंवा अंदाज वर्तवला जातोय की प्रॉपर्टी रेट जे आहे ते त्यामध्ये थोडीशी घसरण होणार आहे. आणि मग ह्या प्रॉपर्टी रेटमध्ये घसरण झाल्यानंतर खरंच रेंट रेटमध्ये पण थोडीशी घसरण होण्याची शक्यता आहे का? हा मुद्दा थोडासा रेराशी संबंधित आहे. नोटाबंदीशी त्याचा संबंध कमी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की रेरा कायदा जो आहे तो 1 मे 2017 आता लागू होईल. आणि जे प्रलंबित प्रकल्प आहेत किंवा ज्यांचं काम अजून पूर्ण झालं नाहीये त्यांना 31 जुलैपर्यंत आपले प्रकल्प नोंदणीकृत करायची सूट आहे. म्हणजे ते 90 दिवस त्यांच्याकडे आहेत ज्यात त्यांना ते प्रकल्प नोंदणीचं काम पूर्ण करायचं आहे. त्यामुळे होईल काय की आता हे जे 90 दिवस आहेत याच्यात प्रकल्प नोंदणी करायच्या आधी जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रत्येक प्रकल्पाचा उद्देश असेल आणि त्या उद्देशाने हे मालमत्तांचे भाव पडण्याची काही प्रमाणात शक्यता आहे. मात्र हे पडलेल्या भावांचा फायदा घेणं हे थोडं धोकादायक आहे, कारण रेरा कायदा आणि मोफा कायदा आणि ही एकंदर जी ट्रान्झिशन फेज आहे ह्यामध्ये शक्यतो घर खरेदी करू नये असं एक माझं प्रांजळ मत आहे. कारण 31 जुलैपर्यंत समजा तुम्ही घर बुकिंग केलं आणि नंतर तो प्रकल्प नोंदणीकृत झालाच नाही तर मग आपण कुठे जाणार? त्यामुळे 31 जुलैपर्यंत केवळ भाव कमी सांगतोय ह्या एकाच मुद्द्यावर आधारित तुम्ही नोंदणी करू नका. सर सांगतायत त्याप्रमाणे खरंच आपण या विषयावर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. जर आपण कुठे गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल तर थोडंसं थांबायचं आहे, कारण त्यामध्येच आपला फायदा आहे. सर, आपल्याला पुढचा फोन येतोय. उमेशजी बोलतायत नाशिकहून. बोला सर. नमस्कार. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा, मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. मी नाशिकहून उमेश बोलतोय. मी नाशिकला एका व्यक्तीकडनं ताबेदान घर घेतलेलं आहे 3.5 लाखाला. आणि काय झालंय की ती व्यक्ती आता पैसे तर देत नाहीच आहे, माझे घर माझ्या ताब्यात आहे. पण मग आता त्याच्यावर कायदेशीर काय करता येईल की माझं त्याच्यावरती ताबा राहील आणि माझे पैसे मला वसूल करता येईल? धन्यवाद सर. त्यांचा प्रश्न असा होता की त्यांनी घर घेतलेलं आहे, 3.5 लाख भरलेले आहेत, परंतु अद्याप कोणतीही ॲग्रीमेंट त्यांची झालेली नाहीये. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता कसं आहे, करार झालेला नाही त्यामुळे त्यांना हक्क आणि अधिकार तसे काही व्यापक स्वरूपात नाही आहेत. मात्र यात 2 शक्यता आहेत. एक, जर त्यांनी पैसे चेकद्वारे किंवा इतर पावतीद्वारे दिले असतील तर त्यांना 2 पर्याय आहेत. एक तर त्या दिलेल्या पैशाबद्दल घराची विक्री करून घेणं किंवा मग दिलेले पैसे परत मिळणं. पण या दोन्ही करता त्यांना न्यायालयातच जायला लागेल, त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. आणि जर त्यांच्याकडे करार असेल, रजिस्टर करार असेल, तर मग त्यांना स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करता येईल ज्यात यश येण्याची शक्यता किंचित जास्त आहे. म्हणजे शेवटी कोर्ट कचेऱ्यांचं थोडंसं त्याला आहेच. चपला झिजवणं गरजेचं आहे. कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. किशोर नगरकर बोलतायत वरळीहून. बोला सर. नमस्कार. नमस्कार.
काही बाबतीमध्ये काय होतं की बिल्डर जो असतो तो टायटल क्लिअर नसताना तो कन्स्ट्रक्शन त्याची चालू ठेवतो पुढे. नंतर मग लोक राहायला पण तिकडे येतात परचेस करून ना ब्लॉक. आता ते ब्लॉक करून परचेस करायला राहायला आले की ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या वेळेला बिल्डर काय सांगतो की आता कोर्टामध्ये केस चालू आहे तर त्याचा रिझल्ट आहे तो तुमच्यावरती बाइंडिंग राहील असं तो त्यांच्याकडनं कबूल करून घेतो. आता ह्याच्यामध्ये वास्तविकचा जो फ्लॅट विकत घेतो त्याचा काहीच संबंध नसतो. हा फक्त ही गोष्ट असते ती बिल्डर आणि ते टायटल द्यायचं असतं किंवा नसतं जे कोर्टामध्ये गेलेलं आहे त्या दोघांच्या मधली ही गोष्ट आहे. आणि तसं ते मग जो फ्लॅट परचेस करतो त्याला कसं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करता येईल त्याच्या बाबतीमध्ये काय असते पोझिशन. थँक्यू. धन्यवाद सर. सर, किशोरजींचा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला हे आपण अनुभवतो की टायटल क्लिअर नसतं त्या जागेचं आणि तरी पण ती बिल्डिंग बांधली जाते, लोकांना विकलं जातं घर, लोक तिकडे राहायला येतात आणि मग ओसीचा जो प्रश्न आहे तो सतत भेडसावत असतो. तर हे नेमकं त्या ग्राहकाचा की जो माणूस राहायला आलेला आहे त्याचा यामध्ये काय दोष आहे, त्याने का सफर व्हावं यामध्ये? करेक्ट. काहीसा हा किचकटच प्रश्न आहे. जर काही वेळा आपल्याला असं अगदी स्पष्ट कळतं की टायटल या एखाद्या जमिनीचं क्लिअर नाही आहे, तरी जर आपण तिथे जागा घेत असू तर आपण एक रिस्क कॅरी करतोय. आणि जर आपण ती जागा घेण्याचं टाळलं तर ती रिस्क आपण पूर्णपणे टाळू शकतो. आता पहिल्या पर्यायाचा विचार केला की आपण थोडीशी कॅल्क्युलेटेड रिस्क त्याच्यात समजा घेतली आणि उद्या समजा काही कोर्ट कचेरी झाली आणि जर त्याचे काही मनाई हुकूम आला किंवा ओसी मिळालं नाही तर त्याचे खरेदीदार म्हणून आपल्याला ती परिस्थिती मान्य करायलाच लागते. कारण कायद्यात एक तत्व आहे, त्याला म्हणतात कॅव्हिएट एम्प्टर, म्हणजे बायर शुड बी बिवेअर. म्हणजे खरेदी करताना पूर्ण सावधानता बाळगणं हे खरेदीदाराचं कर्तव्यच आहे. खरेदी झाल्यावर तुम्ही हे मला माहीत नव्हतं, मी ही काळजी घेतली नाही, असं डिफेन्स आपण करू शकत नाही. त्यामुळे खरेदी करतानाच आपण पूर्ण काळजी घेणं हेच आपल्या अंतिमतः हिताचं असतं. म्हणजे सावधानता बाळगा असं एकंदर आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. आपण सगळ्यांनी जनसामान्यांनी ही सावधानगिरीने वागणं या ठिकाणी अपेक्षित आहे सरांना. सर, मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की बऱ्याच वेळेला आम्ही ऐकतो की कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया. खरं तर बऱ्याच वेळेला आपण कार्पेट एरियामध्ये राहतो आणि बिल्टअप एरियाचे पैसे भरतो. तर कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया किंवा सुपर बिल्टअप एरिया याचा नेमका रेशो काय असतो? काही नीती नियम याला आहेत का? सर्वात पहिले आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्यवहारात किंवा बोलीभाषेत हे कार्पेट, बिल्टअप, सुपर बिल्टअप हे काहीही जरी असल्या संज्ञा तरी कायद्याच्या दृष्टीने अशा कुठल्याही संज्ञा अस्तित्वात नाहीत. कायद्याच्या दृष्टीने एकच संकल्पना आहे, ती म्हणजे कार्पेट क्षेत्रफळ. आणि हे बिल्टअप आणि सुपर बिल्टअप हे जेव्हा तुम्हाला सांगण्यात येतं तेव्हा जर तुम्हाला कार्पेट आणि किंमत सांगितली तर साहजिकच त्याच्या गुणोत्तराने येणारा भाव आपल्याला जास्त वाटतो. तर तो आपल्याला वाटू नये म्हणून आपल्याला ते काही वेळा मग हे सुपर बिल्टअप आहे, मग सुपर बिल्टअपचं जर गुणोत्तर काढलं तर मग तो भाव थोडा कमी वाटतो. हे करण्याकरता हे सगळे शब्दच्छल करण्यात येतात. पण कायदेशीरदृष्ट्या कार्पेट सोडून कुठलंही क्षेत्रफळ अस्तित्वात नाही. ज्यांनी सध्या किंवा काही काळापूर्वी आपल्या करारांद्वारे काही जमिनी किंवा मालमत्ता घेतल्या असतील त्यांनी आपले करार काढून बघितले तर त्याच्या इंडेक्स 2 मध्ये किंवा सूची क्रमांक 2 मध्ये त्यांना फक्त आणि फक्त कार्पेट एरियाच दिसेल. त्यामुळे बिल्टअप, सुपर बिल्टअप हे फक्त बोलीभाषेतले शब्द आहेत, त्याला कायदेशीर आधार काहीही नाही. आणि कायदेशीर आधार नाही त्यामुळे त्याच्यात काही नियम किंवा त्याचा काही गुणोत्तर असायचाही प्रश्न आपोआपच बाद होतो. नाही, ही गोष्ट खरं तर आम्हाला काही माहितीच नव्हती. आम्हाला कोणीतरी काहीतरी सांगतं की असे असे तुम्हाला पैसे भरायचे आहेत, कार्पेट एरिया तुम्हाला वापरायला मिळणार आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या कृती करत होतो. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता व्हॉट्सअप हे जे प्रकरण आहे, काही चांगल्या गोष्टी त्याच्यावर व्हायरल होत आहेत आणि काही चुकीच्या वाईट गोष्टी, योग्य अयोग्य दोन्ही गोष्टी त्याच्यावर व्हायरल होत आहेत. आता मध्यंतरी एक ब्लॅकलिस्टेड बिल्डरची यादी व्हायरल झाली होती आणि खरंच ही यादी ऑथेंटिक आहे का हे आम्हाला माहिती नाहीये. पण अशी काही यादी असते का? कारण जर भविष्यामध्ये मला एखादं घर घ्यायचं असेल तर मी ती यादी बघेन आणि बघेन की बाबा मी ज्या बिल्डरकडे आता माझे पैसे गुंतवणार आहे तो बिल्डर तर या यादीमध्ये नाहीये ना, ह्याची खातरजमा करून मी असं करेन. तर खरंच अशी ऑथेंटिक यादी काही आहे का? नाही, सध्या तरी कुठलीही संस्था किंवा कुठलाही सरकारी विभाग जो आहे तो अशी कुठलीही यादी प्रसिद्ध किंवा प्रकाशित करत नाही. त्यामुळे अशी यादी कोणीही बनवत नसल्यामुळे त्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच उद्भवत नाही. पण जेव्हा आपल्याला घर घ्यायचं असतं तेव्हा त्या विकासकाची किंवा बिल्डरची आपण स्थानिक पातळीवर चौकशी करून मग आपला निर्णय पुढे घेऊ शकतो. पण मात्र अशी कुठली यादी जर सोशल मीडियावर फिरत असेल तर त्यावर विश्वास ठेवण्यात नक्कीच काही अर्थ नाही.
खरं तर आम्हाला हे माहितीच नव्हतं, आम्ही बघतो आणि त्याच्यावर थोडासा विश्वास ठेवतो, म्हणून ते शहानिशा करून घेण्यासाठी मी तुम्हाला सर हा प्रश्न विचारलेला होता. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण एखाद्या बिल्डरकडे जातो आणि एखादा सॅम्पल फ्लॅट बघतो आणि त्यावेळेला मी जर जास्त चिकित्सक असेल आणि मला तो प्लॅन बघायचा असेल किंवा एकंदर गव्हर्नमेंटच्या कशा सँक्शन्स मिळालेल्या आहेत हे मला बघायचं असेल, तर हे सगळं दाखवणं त्या बिल्डरला बंधनकारक आहे का? हो. जेव्हा एखादा खरेदीदार प्राथमिक चौकशी करता जरी गेला, तो घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे हा निर्णय समजा त्याचा झालेलाच नाहीये, पण प्राथमिक चौकशी करता जरी कुठला ग्राहक गेला तरी त्याला त्याची प्रकल्पाची सगळी माहिती, मग त्याच्यात बांधकाम परवानग्या आल्या, नकाशे आले, मंजूर नकाशे आले, फ्लोअर प्लॅन आले, हे सगळं दाखवणं हे बंधनकारक आहे. आधीच्या मोफा कायद्यामध्ये सुद्धा हे बंधनकारक आहे आणि नवीन रेरा कायद्याने तर ही परिस्थितीच बदलेल. कारण रेरा कायद्यामध्ये त्यांनी केलंय काय की प्रत्येक प्रकल्पाला नोंदणीकृत व्हायचं आहे आणि हे नोंदणी करण्याच्या वेळेला हे सगळे मंजूर नकाशे, फ्लोअर प्लॅन वगैरे जे सगळं आहे ते ऑथॉरिटीकडे सादर करायचं आहे आणि त्यांची एकदा नोंदणी होऊन हे सगळे नकाशे त्यांच्याकडे आले की हे वेबसाईटवर उपलब्ध असतील. त्यामुळे आता बिल्डरकडे मागायची गरज फार कमी उरेल. एखादा प्रकल्प जर ग्राहकाला आवडला तर तो आधी वेबसाईटवर त्याचा प्रकल्प आणि त्याचे नकाशे बघून मगच जाऊ शकेल. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात त्यांनी दाखवलं का नाही दाखवलं हा प्रश्न तसा निकालातच निघेल. म्हणजे हा नकाशा किंवा प्लॅन जो असतो तो अतिशय सजगतेने बघणं खूप आवश्यक आहे. सर, आपल्याला कार्यक्रमामध्ये पुढचा फोन येतोय. शेफाली पवार बोलतायत बोरिवलीहून. बोला मॅडम. नमस्कार. नमस्कार, मी शेफाली पवार बोरिवलीतून बोलत आहे. दूरदर्शन निर्मात्यांनी सखी सह्याद्री कार्यक्रमासाठी आज खूपच छान विषय निवडला आहे. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. रेरा कायदा महाराष्ट्र शासनाने नुकताच संमत केला आहे. समजा जर अगोदर फ्लॅट बुकिंग केली असेल, बिल्डिंग डेव्हलपमेंट सुरू असेल, तर या कायद्याने त्यात काही बदल होतील का? धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. सर, शेफाली मॅडमचा प्रश्न असा होता की रेरा कायदा आत्ता अस्तित्वात 1 मे पासून येतोय आणि ज्यांनी अगोदर फ्लॅट्स बुक केलेले आहेत तर त्यांना या रेरा कायद्याचा काही फायदा होऊ शकेल का, की नंतरच ह्याचं इम्प्लिमेंटेशन नंतरच फायदा होणार आहे? काय नेमकं? नाही, याचं कसं आहे, रेरा कायदा आपण राज्यांनी स्वीकृत केला 1 मे 2016ला आणि 1 मे 2017 पासून त्याची पूर्ण अंमलबजावणी चालू होईल आणि या अंमलबजावणीनंतर त्यांनी 90 दिवसांची मुदत दिली की जे प्रलंबित किंवा अर्धवट प्रकल्प आहेत त्यांना नोंदणीकृत होण्याकरता. त्यामुळे जर आपण घर घेतलेला प्रकल्प अर्धवट असेल तर त्याला 90 दिवसात नोंदणीकृत व्हायलाच लागेल आणि एकदा का त्याची नोंदणी झाली की साहजिकच तो रेरा कायद्याच्या जाळ्यात येणार आहे. त्यामुळे आपण जर बुकिंग आधी केलं असेल किंवा ॲग्रीमेंट आधी केलं असेल तरी 1 ऑगस्टपासून रेरा कायदा हा तुमच्याकरता लागू होईल. त्या अंतर्गत तरतुदींचा तुम्हाला निश्चितच फायदा घेता येईल. यात तरतूद त्यांनी अशी केलेली आहे की 1 मे याच्या आधी जर पूर्णत्व प्रमाणपत्र असेल एखाद्या प्रकल्पाला तर त्यांच्याकरता फक्त नोंदणी माफ आहे. म्हणजे समजा तुमच्या एखाद्या प्रकल्पामध्ये सगळ्या सदनिका ज्या आहेत किंवा युनिट्स आहेत ती विकली गेलेली आहेत पण फक्त त्याला CC किंवा OC नाही आहे, तरी देखील अशा प्रकल्पांची नोंदणी बंधनकारक आहे आणि साहजिकच मग त्यातल्या सगळ्या लोकांना या रेराच्या तरतुदी लागू होतील आणि त्याचा फायदा मिळेल. म्हणजे रेरा कायद्याचा फायदा आपल्या नवीन फ्लॅट धारकांना होणारच आहे, परंतु ज्यांनी आधी बुकिंग केलंय त्यांना पण थोड्याफार का प्रमाणात होईना परंतु थोडासा दिलासा मिळायला हरकत नाहीये. सर, कार्यक्रमामध्ये आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. चंद्रशेखरजी बोलतायत विरारहून. नमस्कार सर, बोला. हॅलो. बोला सर. नमस्कार. नमस्कार. आमच्या गिरगावात 33/7 च्या अंडर रिडेव्हलपमेंट झालेली आहे बिल्डिंगची. 23 मे 16ला बिल्डरला OC मिळाली आहे, फुल OC, पण अजूनपर्यंत ते सोसायटी बनवून द्यायला टाळाटाळ करत आहेत. तर आम्ही त्यासाठी काय करायला पाहिजे, कुठे कंप्लेंट करायला हवी? धन्यवाद सर. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची जी बिल्डिंग ज्या ठिकाणी ते राहत आहेत ती रिडेव्हलपमेंटची आहे. ते राहायला तर गेलेले आहेत परंतु सोसायटी फॉर्मेशन ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या केल्या जात नाही आहेत. तर त्याचं काय नेमकं कारण आहे? याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की जर सोसायटी एकदा स्थापन झाली की मग नियमानुसार त्या सोसायटीकडे अभिहस्तांतरित करायला लागणार जमीन आणि तर ज्या जमिनीवर जर अजून FSI शिल्लक असेल किंवा आजूबाजूच्या जमिनी त्यांना संलग्न करून त्याचा अजून विकास आराखडा मंजूर करून घ्यायचा असेल तर या अशा विविध कारणांमुळे हे अभिहस्तांतरण करण्याचं टाळण्यात येतं आणि एकदा सोसायटीच केली नाही किंवा अभिहस्तांतरणाचा प्रश्नच येत नाही, म्हणून मग सोसायटीच बनवत नाहीत. तर ह्यावर उपाय काय की नियमानुसार
एकदा सोसायटीकरता आवश्यक सभासद झाले, खरेदीदार झाले की वर्षभराच्या आत किंवा 3 महिन्याच्या आतच खरं म्हणजे सोसायटी बनवून रजिस्टर करणं हे बंधनकारक आहे. आणि हे जर समजा आपला विकासक करत नसेल तर त्याच्याकरता आपण कायदेशीर कारवाईसुद्धा करू शकता किंवा सोसायटी नोंदणीचं जे ऑफिस आहे तिथे आपण जाऊन त्या बिल्डरला एक नोटीस देऊन आपण स्वतःसुद्धा आपली सोसायटी स्थापन करू शकता. मग त्याकरता आपल्याला विकासकाचे हातपाय पडायची अजिबात आवश्यकता नाही. म्हणजे व्यक्तिगत पातळीवर आपण इथे काहीतरी आपल्याकडनं काहीतरी निश्चितपणे करू शकतोय. हो, निश्चित. सर, रेरा कायदा येणार हे जेव्हा आपण हवा आपली आहे किंवा आता येणार आहे अस्तित्वात 1 मेला, तर त्यावेळेला आपल्या भारतामध्ये आपल्या व्यवहारांमध्ये अधिक जास्त पारदर्शकता येणार असा एक अंदाज वर्तवला जातोय. आता भारताचं उदाहरण घ्यायचं म्हणजे आपली डेव्हलपिंग कंट्री आहे, त्यामुळे आपल्याकडचा व्याजदर जो आहे तो जास्त आहे. तर अशा वेळेला फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपल्याकडे जास्त प्रमाणात अट्रॅक्ट होऊ शकतील का? काय वाटतं तुम्हाला? निश्चितच. एकदा रेरा कायदा लागू करण्याचा सर्वात मुख्य उद्देश यांचा असा आहे की बांधकाम व्यवसाय आत्ता विस्कळीत आहे. त्याला कुठलंही नियंत्रण नाही, त्याला कुठलेही नियम नाहीत. प्रत्येक विकासक आपल्या मनाला येईल तसं ते बांधकाम करतोय, तसे प्रकल्प मंजूर करतोय, तशी त्याची विक्री करतोय. एकदा का रेरा कायदा लागू झाला की त्यात मग बांधकाम प्रकल्पाची नोंदणी केल्याशिवाय खरेदी विक्री तर सोडाच, जाहिरात सुद्धा करता येणार नाहीये. त्यामुळे आणि बांधकाम प्रकल्प नोंदणीकृत करायचा म्हणजे त्याच्याकरता तुमचं सगळं नियोजन तयार पाहिजे. त्याला सगळ्या परवानग्या मिळालेल्या पाहिजेत. तुम्हाला तुमच्या प्रकल्पाची व्याप्ती माहिती पाहिजे. नक्की तुम्ही किती करणार आहात? 1 बिल्डिंग बांधणार, 2 बांधणार, 4 बांधणार, 10 बांधणार. त्यानंतर त्या सगळ्याचे आराखडे तुमचे मंजूर झालेले पाहिजेत. आणि हे सगळं झालं की मगच तुम्ही नोंदणीकृत होणार आणि मगच तुम्ही खरेदी विक्री आणि जाहिरात सुरू करणार. आणि ह्या सगळ्या टप्प्यातनं एखादा प्रकल्प जेव्हा पार होतो तेव्हा तो 80-90% शक्यता असते की तो प्रकल्प यशस्वी होतो. आणि जेव्हा रेरा कायदा लागू होईल तेव्हा साहजिकच अशा यशस्वी प्रकल्पांची संख्या ही तुलनेने अधिक वाढेल. आणि जर प्रकल्प यशस्वी होणार याची खात्री असेल तर साहजिकच त्याच्यात मग भांडवल गुंतवायला अधिक लोक उत्सुक होतील. म्हणजे स्थानिक सुद्धा आणि परकीय म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपण जे म्हणतो, जर प्रकल्प पूर्ण होणार आहे आणि त्यातनं निश्चितपणे फायदा मिळणार आहे तर निश्चितच फॉरेन इन्व्हेस्टमेंट सुद्धा नक्कीच येईल आपल्याकडे. म्हणजे रेरा कायदा आपल्या भारतीय व्यवहारासाठी वरदान ठरेल असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाहीये. सर, कार्यक्रमामध्ये आपल्याला फोन पुढचा आलेला आहे. दिलीप निमजे बोलतायत हैदराबादवरून. बोला सर. नमस्कार. नमस्कार सर, बोला. हॅलो. मॅडम, मला एक सरांना प्रश्न विचारायचा होता की मी एक फ्लॅट बुकिंग केलेला आहे 2011 मध्ये. बोला. 2011 मध्ये मी फ्लॅट बुक केलेला आहे नागपूरमध्ये. आणि मॅडम त्याची रजिस्ट्री झालेली आहे 2013 मध्ये आणि अजूनही मला पोझिशन मिळालेलं नाही. इव्हन त्यांनी जे काम आहे ते अजूनही त्यांचे कन्स्ट्रक्शन अंडर कन्स्ट्रक्शनच आहे. तर मला याच्यासाठी काय करावं लागेल? धन्यवाद सर. सर, मगाशी आपण याच विषयावर बोलत होतो. पोझिशन हा मुद्दा होता. 2011 साली त्यांनी बुक केलेलं पण अजूनही त्यांना पोझिशन मिळालेलं नाहीये. तर काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल? ह्याच्यात आता कसं आहे, प्रत्येक माणसावर अवलंबून आहे. आपल्यापुढे पर्याय 2 आहेत. एक तर त्याचं पोझिशन घेण्याच्या मागे लागणं किंवा मग आपण जे पैसे दिलेत ते तरी परत मिळवणं. पण माझ्या मते जर आपण प्रॅक्टिकल विचार केला तर प्रकल्प पूर्ण करण्याकरता न्यायालयात धाव घेणं हे तितकंसं संयुक्तिक नाहीये. कारण जर तुमचा विकासक निघून गेला असेल किंवा तिथे काही बाकी अडचणी असतील तर केवळ कोर्टात गेल्याने कोर्ट काही स्वतः तुम्हाला इमारत बांधून देणार नाही. त्यामुळे आपण मागणी करताना जी पूर्ण होऊ शकेल अशीच मागणी केलेली कधीही आपल्या फायद्याचं ठरतं. त्यामुळे माझा आपल्याला सल्ला असा राहील की आपल्याला जर वाटत नसेल की ते नजीकच्या भविष्यात आपला प्रकल्प पूर्ण होईल आणि आपल्याला त्याचं पोझिशन मिळेल तर आपण सरळ आपला करार रद्द करावा आणि त्याचे आपण जे पैसे दिलेले आहेत ते सव्याज परत मिळण्याकरताच न्यायालयात किंवा जर तुम्ही 90 दिवस थांबलात तर थेट रेरा ऑथॉरिटीकडे तुम्हाला धाव घेता येईल आणि ज्यात तुम्हाला निश्चित न्याय मिळेल. म्हणजे रेरा कायदा जो आहे तो आपल्याला खरंच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टप्प्यावर मदत करणारा ठरणार आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपली जी आता नवीन जनरेशन आहे त्या नवीन जनरेशनचा थोडासा विचार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. तर स्वतःचं घर घेऊन राहण्यापेक्षा ही जनरेशन रेंटवर राहणं जास्त पसंत करते. मग ह्यांच्याकडे समजा थोडेसे पैसे असतील की मुंबईमध्ये घर घेणं शक्यता नाही आहे तर त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट एखाद्या ठिकाणी दूरच्या ठिकाणी करणं योग्य आहे आणि इथे रेंटवरच राहणं हे संयुक्तिक आहे का? काय सांगाल तुम्ही याविषयी? सध्या म्हणजे आपण मगाशी जेव्हा बोललो तेव्हाच मी म्हटलं की 90 दिवस तर कुठे पैसे आपले टाकूच नाहीत. कारण एकदा रेरा कायद्याची ही ट्रान्झिशन फेज संपली की सगळ्या प्रकल्पांबाबत परिस्थिती सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ होईल.
त्यामुळे 90 दिवस तर प्रत्येकाने आपले पैसे होल्डच करावे. आणि भाड्यावर राहण्याचा हा जो मुद्दा आहे तो सुद्धा या बांधकाम व्यवसायाशीच निगडित आहे. घर खरेदी करणं ते मिळणं याची शाश्वती नसल्यामुळे लोक भाड्याच्या घरात राहणं प्रिफर करतात. समजा भाड्याच्या घरात राहिलो आणि त्याचा काही प्रश्न उद्भवला, अनधिकृत निघाली, उद्या तोडली जरी, तरी तुलनेने नुकसान खूप कमी होतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जागतिकीकरणामुळे आता कामानिमित्त बरेच ठिकाणी लोकांचं गावोगावी बदली होत असते. ह्या परिस्थितीमुळे सुद्धा बरेचसे लोक हे घर विकत न घेता भाड्याने राहणंच पसंत करतात. आणि रेरा कायदा एकदा लागू झाला की आपल्याला दूरच्या ठिकाणी जरी इन्व्हेस्ट करायचं असेल तरी त्याची माहिती आपल्याला आपल्या घरच्या कॉम्प्युटरवर बघता येईल. त्यामुळे एकदा रेरा कायदा पूर्ण लागू झाला की मग आपण हा आपला जो इन्व्हेस्टमेंटचा निर्णय आहे तो त्याच्यानंतर घ्यावा. ते अधिक सोपं आणि अधिक फायदेशीर ठरेल. म्हणजे 90 दिवस सगळ्यांनी थांबायचं आहे, कुठलीही घाई करायची नाही आहे, कारण घाई ही कुठेतरी आपल्याला त्रास देणारी ठरणार आहे. सरांचा सल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की एका बिल्डरचे मल्टिपल प्रोजेक्ट चालू असतात, अगदी 4 प्रोजेक्ट चालू असतात आणि एकामध्ये मी गुंतवणूक केलेली असते. माझी जी कमाई आहे ती मी पूर्णपणे त्यामध्ये घातलेली असते आणि ज्या बिल्डिंगमध्ये मी माझं घर बुक केलेलं आहे त्या बिल्डिंगचं काम ठप्प झालेलं असतं. त्याच वेळेला त्याचे जे बाकीचे प्रोजेक्ट असतात ते अतिशय चांगले चाललेले असतात. तर यामुळे मला त्रास होतोय की माझं काम ठप्प झालेलं आहे, तर मी काय करावं? हा अतिशयच गंभीर प्रश्न आहे आणि बहुतांश खरेदीदारांनी या प्रश्नाचा सामना केलेला आहे. आणि सध्या जो रेरा कायदा आहे त्यात ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. कारण मोफा कायदा ह्या बाबतीत कमी पडला होता. मोफा कायद्यामध्ये एखाद्या खरेदीदाराकडनं मिळालेल्या पैशाचा विनियोग किंवा खर्च नक्की कसा करावा, कुठे करावा ह्यावर काहीही बंधन नव्हतं. त्यामुळे विकासकाकडे एकदा का तुमचे पैसे आले की ते त्यांनी तुमच्या प्रकल्पात बांधावे का दुसरीकडे बांधावे का ते खर्च करून टाकावे ह्यावर काही नियंत्रणच नव्हतं. त्यामुळे आता रेरा कायद्याने ही समस्या आणि त्याचे भीषण परिणाम हे लक्षात घेऊन नवीन तरतूद केली. या तरतुदीनुसार आपण दिलेल्या रकमेचे 2 भाग होतील, 30% आणि 70%. समजा आपण 100 रुपये दिले तर त्यातले 30% हे विकासक त्याच्या मर्जीप्रमाणे वापरू शकेल. मात्र उर्वरित 70% जे आहेत ते त्याला स्वतंत्र खात्यात जमा करायचे आहेत आणि हे प्रत्येक प्रकल्पाकरता एक स्वतंत्र खातं काढायचं आहे. आणि हे जे 70% आहेत ते ज्या इमारतीतल्या जागेकरता घेतले आहेत त्याच बांधकामाकरता खर्च करणं हे विकासकावर बंधनकारक आहे. आणि हे त्यांनी निश्चितपणे पार पाडावं म्हणून हे 70% पैसे विड्रॉ करताना किंवा आपल्या खात्यातून काढताना त्यांना CA, आर्किटेक्ट आणि इंजिनियर या 3 तज्ज्ञांचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे की अमुक अमुक पैसे हे अमुक अमुक बांधकामाकरताच आवश्यक आहेत, त्यामुळे आम्हाला हे विड्रॉ करायची परवानगी द्या. त्यामुळे आता तुमचे पैसे घेतले आणि भलतीकडेच बांधकाम केलं हे प्रकार ह्याच्या पुढे आता शक्य नाही आहेत. त्यामुळे आता ग्राहकांनी जे पैसे दिलेले आहेत त्यात 2च शक्यता उद्भवतील. एक तर त्या पैशाने तुमचं बांधकाम पूर्ण होईल किंवा जर तुमचं बांधकाम नाही केलं तर ते पैसे त्या खात्यात पडून राहतील. त्याचं दुरुपयोग किंवा भलतीकडे फिरवणं हे असले प्रकार आता होणार नाहीत. सर, खरं तर आपली आजची चर्चा उत्तरोत्तर खूप रंगत चाललेली आहे, पण कसं आहे ना, आता आपल्या कार्यक्रमामध्ये फार कमी अवधी उरलेला आहे आणि त्यामुळे आपल्या रसिक प्रेक्षकांना जाता जाता तुम्ही कोणता संदेश द्याल? अगदी थोडक्यात सांगायचं. हो, अगदी थोडक्यात. सर्वात पहिले आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण बांधकाम किंवा घर खरेदी म्हणतो तेव्हा सर्वात महत्त्वाची मुद्दा म्हणजे जमिनीचा पुरवठा मर्यादित आहे आणि मागणी ही दिवसेंदिवस वाढत जाते. आणि मागणी पुरवठ्याच्या अशा गणितामुळे साहजिकच त्याच्या किमती वाढत जातात. त्यामुळे ह्या घरांच्या किमती या उत्तरोत्तर वाढतच राहणार आणि ह्या बांधकाम व्यवसायाला त्यातनं फायदा कमवायची सवयच लागलेली आहे. बरं, फायदा कमवण्याबद्दल सुद्धा तशी कोणाला काही हरकत असायचं कारण नाही. मात्र आपल्याकडचा बांधकाम व्यवसाय हा नियंत्रित नसल्यामुळे त्यात गैरप्रकार करून फायदा कमवणं ह्या गोष्टी करण्याकडे कल जास्त होता. आणि ह्याला पायबंद घालण्याकरता आता आपल्या मदतीला नवीन रेरा कायदा आलेला आहे. आम्ही आमच्या मंडळींमध्ये किंवा आमच्या मित्रांमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा ऐकलेल्या आहेत गोष्टी की जे छोटे मोठे बिल्डर आहेत किंवा ज्यांना प्रामाणिकपणे काम करायचं नाही आहे ते रेरा कायदा आल्यानंतर आपापलं बांधकाम बंद करणार आहेत. त्यामुळे बरीचशी शक्यता अशी आहे की एकदा का रेरा कायदा लागू झाला की जे छोटे मोठे किंवा फसवणूक करणारे बिल्डर आहेत ते बाद होतील आणि केवळ चांगलेच व्यावसायिक राहतील. म्हणजे चुकीच्या गोष्टींना व्यसन घालण्यासाठी हा रेरा कायदा आलाय असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाहीये.
मंडळी, आज आपल्या ठिकाणी या ठिकाणी सर आलेले आहेत आणि त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि कायदा म्हटल्यानंतर अरे बापरे असं म्हणणारा आपला प्रेक्षक आज अरे वा इथपर्यंत नक्कीच येऊन पोहोचला असेल. तर कसा वाटला आमचा कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे, आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. आमचा यूट्यूब ॲड्रेस आहे www.youtube.com/sakhisayadri. सर, आपण आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सखी सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर मंडळी, कसा वाटला आजचा आमचा कार्यक्रम? पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत राहा सखी सह्याद्री.